असं आहे. हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज वीकेंड आहे आणि बाहेर वेदर सुद्धा खूप पावसाचं झालेलं आहे, त्यामुळे मस्तपैकी आज कांदे पोहे आणि चहा होणार आहे. ते सुद्धा आज संदेश बनवणार आहेत कांदे पोहे. आणि त्यांनी बनवलेले पोहे खरंच खूप छान लागतात, मला आवडतात, त्यामुळे मी आज स्पेशली त्यांना बनवायला सांगितलेले आहेत. तर बघूया ते आज कसे बनवतायत पोहे. बाहेरचं हे वेदर तुम्ही पाहू शकता, पूर्ण पावसाने भरलेलं होतं. आत्ताच पाऊस पडलेला आहे. इथे कांदे पोहे बनवण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सर्व रेडी आहे. इथे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. कांदा, कोथिंबीर, बटाटी, मिरची बारीक कापून घेतलेली आहे. आता ते सध्या फोडणीला घालतायत. लाजायला लागले. ही दुसरी उठली ना सायशा. एक बटाटी घेतलेली आहे, 3 मिरच्या आणि कोथिंबीर. आज स्पेशल पोहे होणार आहेत. फोडणीला टाकलंय. आता कांदे पोहे टाकतो आणि वाफवतो. हे तर तू सांगितलं. इकडे बघा. टेस्ट करून बघा कशी. तर कांदे पोह्यांचा नाश्ता सकाळी झाला. आता चिकनचा रस्सा सुद्धा तेच बनवणार आहेत. तर थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहेत, पण त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला आपण आता बघूयात कोणत्या पद्धतीने आपला चिकनचा रस्सा खायला मिळतो. तो असा रोजच नाही होत, पण माझ्या मते तरी मला असं वाटतं की कधीतरी आपण स्वतःहून एका मदतीचा हात पुढे केला तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा तेवढंच बरं वाटतं, तेवढंच रिलॅक्स वाटतं. तर मला असं बोलायचं आहे की आपण स्वतःहून, समोरच्याने न सांगता आपण स्वतःहून कधीतरी मदत करायला हवी. स्वतःच बोलशील सगळं बरोबर. आज मस्त पैकी चिकनचा रस्सा होतोय, स्पेशली रस्सा होतोय वीकेंड मध्ये. इथे त्यांनी नाही सांगितलं, पण ते कांदा आणि टोमॅटो इथे चिरून घेत आहेत. ते ऑलरेडी चिकन त्यांनी उकळायला ठेवलेलं आहे आणि इथे त्यांनी असं वाटण, खोबरं आणि याचं कांद्याचं वाटण फ्राय करून घेत आहेत. मस्तपैकी उकळलेलं आहे चिकन, पाहू शकता तुम्ही. वा वा, मस्त. त्यांनी सर्वात आधी चिकन बनवण्याच्या आधी ते चिकन तेलामध्ये न फ्राय करता ऑलरेडी असंच मसाला वगैरे सर्व त्यामध्ये टाकून
डायरेक्ट फ्राय केलेलं होतं. त्याला पाणी सुटल्याच्या नंतर ते वेगळं केलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये तेल टाकून मग ते चिकन फोडणीला दिलेलं आहे. पण ते टेस्टसाठी सुद्धा खूप छान लागत होतं. ज्या पद्धतीने मी नेहमी बनवते त्याच्यापेक्षा वेगळं लागलं हे चिकन. खूप छान झालेलं होतं. हे वाटण आहे. मालवणी पद्धतीमध्ये असं वाटण करतात. खोबरं आणि कांदा असतो, त्यामध्ये सुकं खोबरं सुद्धा असतं. ते आम्ही इथे ऍड केलेलं नाहीये, पण त्यामध्ये सुकं खोबरं सुद्धा भाजलं जातं. बडीशेप, धने वगैरे ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ते सर्व एकत्र फ्राय करून मग ते वाटण 1 किलो चिकन असेल तर त्यामध्ये ते टाकलं जातं. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, असं मीडियम पद्धतीने हे केलं जातं. तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने असं मीडियम असं झालेलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी इथे कोथिंबीर त्यांनी टाकली. त्यानंतर सायशाचा नेहमीप्रमाणे हा खेळ, भांडीगुंडींचा खेळ हा खेळत होती. श्रेयांश सुद्धा मध्ये जाऊन तिच्यासोबत खेळत होता. त्यानंतर मग मी भाकऱ्या थापल्या. मस्तपैकी तिघांसाठी 3 भाकऱ्या केल्या. त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र जेवायला बसलो. सगळ्यांना आधी सर्व केलं. सर्वात आधी दोघांना, श्रेयांश आणि सायशाला जेवण वाढलं. त्यानंतर संदेशला दिलं. त्यानंतर मग मी जेवली. अशा प्रकारे सर्वांचं खूप छान पद्धतीने असं जेवण झालं आणि सर्व खूप छान असं झालेलं होतं. कोशिंबीर होती, चिकन होतं, भात, भाकरी, खूप छान असं कॉम्बिनेशन होतं. काय पाहिजे? पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे श्रेयांश? काय झालंय तुझं? खाते. फायनली सर्वांचं जेवण करून झालेलं आहे आणि आजचा आमचा वीकेंड मधला दिवस हा असा होता. प्रत्येक दिवस असा येत नाही, पण सायशा, श्रेयांशला दोघांनाही आम्ही आज मंदिरात, जवळच्याच मंदिरात फिरायला देखील घेऊन गेलो. किटकाळेश्वर मंदिर आहे शंकराचं, त्या मंदिरात आम्ही फिरायला घेऊन गेलो. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच दाखवेन. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.